नमस्कार. माझे नाव मोहिनी परब. 2 दिवसासाठी गावी जाऊन आलो. गावावरून येताना केळीची पानं व गावठी मुळ्याची भाजी घेऊन आलो. गावावरून येताना कोणतीही पालेभाजी आणाल तर ती न धुता आणावी. एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून मग ती जास्त दिवस टिकते. भाजी पूर्ण साफ करून घेणे, त्यातली पिकलेली पानं, खिडकी पानं बाजूला करून घेणे. यात माती जास्त असल्याने 4 ते 5 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढावी. नंतर भाजी बारीक चिरून घेणे. मी भाजी आडळ्यावरतीच बारीक चिरते. मुळेसुद्धा तुम्ही आडळ्यावरती बारीक चिरू शकता, पण मी मुळे किसून घेते. मुळे किसणीवरती बारीक किसून घेतले. भाजी व मुळे सर्व बारीक करून झाले. इथे फोडणीसाठी 2 बारीक कांदे चिरून घेतलेत, 3 मिरच्या आणि ओले खोबरे. मुळ्याच्या भाजीत मी चण्याची डाळ घालते. चण्याची डाळ ही भिजत ठेवलेली. तुम्हाला पाहिजे तर मुगाची डाळ पण तुम्ही घालू शकता. एका कढईत तेल तापत ठेवून त्यात मिरची फोडणीला घालावी. मिरची चांगली भाजली की त्यात कांदा घालावा. कांदा लालसर झाला की त्यात डाळ घालावी. सर्व मिश्रण परतून घेणे. नंतर त्यात किसलेला मुळा व चिरलेली भाजी घालावी. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती ठेवावे.